नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आजीदादांचं निधन झाल्यानंतर अनेक चर्चा घडल्या. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. राष्ट्रवादी पक्षाची धुरा सुद्धा त्यांच्याच हातात देण्यात आली. परंतु राष्ट्रवादी पक्षाला जर वाचवायचं असेल तर सुनेत्रा पवार यांना देखील सावधकीची भूमिका घेणं महत्वाचं असणार आहे. जर असं नाही झालं तर मात्र लचके तोडण्याकरता काही लांडगे तयारच आहेत. आणि अशा पद्धतीने जर काही घडामोडी घडत असतील आताच्या पद्धतीने तर निश्चितच राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच अजितदादा पवार यांचा पक्ष कोण्या गड्ड्यात घातला जाईल किंवा कुठे घातला जाईल हे देखील सांगता येणार नाही. आता ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांच्यावरती ते असताना 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यानंतर अजितदादा पवार हे भाजपमध्ये गेले आणि त्या भाजपमध्ये जाण्यामागे सुद्धा हेच काही पुढाकारी होते जे आता प्रामुख्याने समोर येत आहेत. आता अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर त्या विषयावरती बोलायला तयार नाहीत. जे काही सीबीआय चौकशी असेल, सीआयडी चौकशी असेल, एफआर असेल, एफआर सुद्धा फाडल्या जात नाही असं देखील रोहित पवार यांचं म्हणणं आहे. अजितदादा पवार यांच्या निधन झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील नेते समोर येत नाहीत म्हणून रोहित पवार कुठेतरी समोर येत आहेत आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत, तर कधी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी तयार आहेत, तर राज ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे. परंतु त्याच पक्षातील जे काही लांडगे असतील ते समोर यायला तयार नाहीत. आणि ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं निधन झालं त्याचा घातपात आहे की अपघात आहे हे देखील स्पष्ट होताना दिसत नाही. आज 1 महिना झाला त्यावरती विषयावरती बोलायला तयार नाहीत. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आता काही घडामोडी घडताना दिसत आहे, अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार किंवा अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी चान्स देण्यात आला. आणि त्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेही दाखवण्यात आलं किंवा बोलण्यात आलं, अजितदादा पवार असताना देखील आम्हाला अजितदादा पवार यांच्या जवळ तुम्ही जाऊ दिलं नाही, आता तरी सुनेत्रा पवार यांच्या जवळती जाऊ द्या, अशा पद्धतीचं काही भावना राष्ट्रवादीच्याच पक्षाच्या नेत्याने व्यक्त केल्या. त्यामध्ये अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर अनेक चर्चा झाल्या. अनेक चर्चा होत असताना राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच अजितदादा पवार यांचा पक्ष हे शरद पवार आपल्या घशात घालतील अशा देखील चर्चा झाल्या होत्या. परंतु काकाला राष्ट्रवादी वाचवायची होती आणि काही लांडक्यापासून या राष्ट्रवादीला धोका होता असं देखील सांगण्यात येत होतं. आता त्यामध्ये सुनेत्रा पवार ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री पदावरती गडबडीने बसल्या, अनेक शंका त्यामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या. ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल ते तटकरे आणि पटेल यांच्या घशात घातल्या जाईल अशा देखील चर्चा होत्या. आणि त्या चर्चेला अनेकच उधाण आलं होतं. ज्या पद्धतीने आता घडामोडी घडताना दिसत आहेत असं तरी वाटते की आता सुनेत्रा पवार यांच्याकडे जे काही पद असेल ते राहते आणि उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडे राहते. परंतु त्या ठिकाणचा कारभार बघणारे हेच नेते असणार आहेत. जे काही सूत्र असतील ते त्यांच्याच हातात असतील. अजितदादा पवार यांना हे पटत नव्हतं हे देखील स्पष्ट झालं होतं आणि म्हणूनच अजितदादा पवार यांनी चर्चा केल्या होत्या विलिनीकरणाच्या. आणि विलिनीकरण करत असताना याच नेत्यांचा विरोध होता किंवा याच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध होता. आताचे जे काही पटेल आणि तटकरे असतील यांचा देखील विरोध होता. ते आताही बोलायला तयार नाहीत की विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या किंवा विलिनीकरण होणार होतं या विषयावरती कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण द्यायला तयार नाहीत. आणि जर असं असेल, विलिनीकरण जर होणारच नव्हतं त्यामागे राजकारण होतं का किंवा अजितदादा पवार यांचा ते विषय नव्हता का, आणि जर असं होत असेल तर अजितदादा पवार यांना विरोध केला जात होता का, अनेक प्रश्न येतं याचं उत्तर अद्यापही सापडलं नाही. परंतु नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.